नमस्कार. मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मराठी भाषा गौरव दिन. त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपल्याकडे आज डॉक्टर सदानंद मोरे आलेत. नमस्कार सर. नमस्कार. त्यांचा वेगळा परिचय द्यायची गरज नाही, पण तरीही अगदी औपचारिक परिचय देते थोडक्यात. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि तत्वज्ञान, संत साहित्य या अशा विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि त्यांना बोलताना आपण ऐकतो. तर सर, ह्या मुलाखतीमागची माझी भूमिका मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते, की मराठीची राजकीय संस्कृती म्हणा किंवा साहित्य संस्कृती म्हणा, तिचे बदलते प्रवाह हे आपल्याला दिसतायत काळानुरूप, पण त्याच्या आतले अंतर्प्रवाह आपल्याला तेवढेसे समजत नाहीत. तर ते जर आपण जोखले तर मराठीचं भवितव्य काय ह्याचा वेध मला वाटतं की आपल्याला घेता येईल. तर त्या अनुषंगाने आपण सुरुवात करूया. नक्की. पहिला प्रश्न मला पडतो की आपल्या महाराष्ट्रावरील अनेक आक्रमणं झाली, म्हणजे अगदी पोर्तुगीजांपासून ते ब्रिटिशांपर्यंत, आणि आपण त्यांचे शब्द उचलले. आता मी वसईची असल्यामुळे मला पाव, बटाटा आणि पगार हे शब्द त्यांचे अगदी सहज तोंडात बसलेत. तर ही जी स्थित्यंतरं झाली, त्या स्थित्यंतरांकडे मराठी माणूस कसं बघतो आणि त्यांनी कसं पाहायला हवं? नाही, आपल्याला हे आता तुम्ही वसई आणि पोर्तुगीज या कॉन्टेक्स्टमध्ये हा मुद्दा, कारण तो तुमच्या अनुभवाचा भाग आहे. पण पोर्तुगीजांचं काही पहिलंच आक्रमण नव्हतं. तर आपल्याला असं मागे जायला लागेल, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भाषेची जी काय असते ते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की माणूस जो आहे तो प्राणी आहे, म्हणजे, आणि प्राण्यांनी बोलावं असं निसर्गाला सुद्धा अभिप्रेत नसेल. म्हणजे ते तात्कालिक तेवढ्यापुरते काही ध्वनी वगैरे असू शकतात, म्हणजे इशारा करतात. माकडंसुद्धा कुणीतरी काहीतरी संकट आलं तर वगैरे, पण त्यातनं भाषा विकसित करणं हे प्राण्यांना जमलं नाही, ते फक्त माणसाला जमलं. आणि आपण जर अगदी भाषा हे एक वेगळं इंद्रिय समजा तुम्ही जवळजवळ. आणि पहा ना, म्हणजे आता उदाहरणार्थ टंग म्हणतात इंग्रजीमध्ये भाषेला, जबान म्हणतात. हे दोन्ही शब्द जिभेसाठी आहेत मुळात. त्या जिभेचा असा वापर होईल असं आधी कोणालाही वाटलं नसेल. ती माणसाची खासियत आहे की याचा निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे ना, त्याचा उपयोग निसर्गाच्या डिझाईनमध्ये जे काही असेल, म्हणजे हे शब्द कदाचित काही लोकांना पटणार नाहीत की डिझाईन असेल का वगैरे, पण आपण एक मेटाफॉरिकली म्हणूयात की निसर्गाने जेव्हा बनवलं तेव्हा निसर्गाच्या डिझाईनमध्ये असं नक्कीच नसणार की ह्यामुळे तो बोलेल. पण माणसाने तो बरोबर झालं, डेव्हलप झालं त्याचं, त्याला इव्होल्युशन म्हणा, काही म्हणा. म्हणून त्यानं त्याच्या त्या रचनेचा, अंतर्गत रचनेचा उपयोग करून एक वेगवेगळे ध्वनी तयार केले आणि त्याच्यातनं शब्द निर्माण झाले. त्या शब्दांना अर्थ द्यायला लागला तो. आणि अर्थ देण्याची प्रक्रिया म्हणजे माणसाला समाज निर्मिती का शक्य झाली, कारण माणसाला भाषा मिळाली म्हणून. नाहीतर भाषा नसलेले जे असतात ना, त्यांच्याला आपण कळप म्हणतो, आपण त्याला समाज नाही म्हणत. असतात ना, म्हणजे हत्तीचे कळप असतात उदाहरणार्थ वगैरे. पण हत्तीच्या कळपाचा त्यांच्या आपापचा संबंध असतात. पण दुसरा एखादा कळप हत्तीचा असेल तर असा विचार ते करतील का की आपण सगळे हत्ती एक आहोत वगैरे वगैरे. असं नाही होणार. हे माणूस करू शकतो. म्हणजे आता माणसात खूप राष्ट्रात समाजात भांडणं दुही असतात, पण तरी देखील आपली एक मानव नावाची जात आहे अल्टिमेटली. ह्याची जाणीव माणसाला, हे सगळं का त्याला शक्य झालं की माणसाची जाणीव आणि माणसाची भाषा अशी एकात एक. त्यामुळं मूळ ग्रीक भाषेमध्ये जर आपण पाहिलं ना, तर लोगोस शब्द आहे. लोगोसचा अर्थ दोन्ही होतो. लोगोस म्हणजे बुद्धी आणि लोगोस म्हणजे भाषा. हो, बुद्धीचा भाषेशी अगदी निकट विशिष्ट प्रकारची बुद्धी असल्यामुळे माणसाला भाषा निर्माण करता आली आणि त्या भाषेमुळे त्या बुद्धीचा अधिक विकास त्याला पुढे करता आला. ज्ञान साठवायचं कशात ना, बरोबर. भाषेमध्ये आपण ते साठवलं ज्ञान. इतिहास उदाहरणार्थ. आता परत एकदा मुद्दा येईल की प्राणी असतात. प्राण्यांना काय, आता उदाहरणार्थ मांजर असते, मांजरीची पिलं होतात. तर त्या पिलांना निदान एका विशिष्ट वयापर्यंत, मोठी होईपर्यंत त्यांची आई माहिती असते. पण त्या आईची आई कोण असेल
हे माझ्या असं काहीच कारण नाही ना, म्हणजे काहीच कळत ती हिस्टॉरिकल मेमरी नसते, आणि नसते याचं कारण परत भाषा नसते म्हणून. हे आपण हम्म. सगळं हम्म, हम्म, भाषेत, म्हणजे आपण उदाहरणार्थ जेव्हा काही श्राद्ध वगैरे विधी होतो, तर्पण होतं, तेव्हा किती पिढ्या आपण जातो मागं वगैरे, तुमचं हम्म, गोत्र हम्म, कोणतं, हम्म, तुमचं कुळ कोणतं, तुमचा हम्म, प्रवर हम्म, कोणता, हे सगळं हम्म, हे भाषेमुळे शक्य झालं आहे. हम्म. ही भाषा ही माणसाला माणूस बनवणारी गोष्ट आहे, पहिली गोष्ट. हां, ओके. आता त्यात तपशिलात नको जायला. आपल्याला मुख्य मुद्दा तो तुम्ही विचारला, मराठीकडे येऊ आपण डायरेक्ट डायरेक्ट डायरेक्ट. तर मराठी भाषा ही साधारणपणे इसवी सनाच्या पूर्वी इथले लोक महाराष्ट्रातले, आज आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो, कदाचित तेव्हा महाराष्ट्र म्हणत असतील नसतील, वेगळा मुद्दा आहे. जी भाषा बोलत होते तिचं हे उत्क्रांत स्वरूप आहे, रूपांतर आहे. हम्म, आणि ती कोणती भाषा, तर तिला महाराष्ट्री हम्म, प्राकृत म्हणायची. म्हणजे हम्म. प्राकृत अनेक आहेत, बरोबर. मागधी असेल, शौरसेनी असेल, तर त्यातली महाराष्ट्री प्राकृत ही आपली भाषा, मराठीची मूळ असणारी भाषा. हम्म, 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 आणि ती भाषा इतकी प्रगत होती त्या काळामध्ये की बाकीच्या भाषांचं ग्रामर सांगताना कात्यायन नावाचा एक तज्ज्ञ होऊन गेला, त्यांनी पुस्तक लिहिलं प्राकृत प्रकाश, आणि सगळ्या प्राकृत भाषांचं व्याकरण त्यांनी सांगितलं. त्यांनी काय केलं, मराठीचं म्हणजे महाराष्ट्रीचं व्याकरण सांगितलं, सिद्ध केलं, सगळे सर्वांगीण, म्हणजे विभक्ती, प्रत्यय, अमुक्त. आणि जेव्हा मग दुसऱ्या भाषांकडे तो वळाला, म्हणजे जसं शौरसेनी, पैशाची, त्यावेळेला त्या भाषांचं व्याकरण मराठीपेक्षा महाराष्ट्रीपेक्षा जिथं वेगळं आहे ना, तेवढंच सांगितलं. आणि मग बाकीचा मुद्दा आला तर शेषम महाराष्ट्रीवत, बाकीचे सगळे नियम जे आहेत ते महाराष्ट्रीप्रमाणे आहेत. तर ही महाराष्ट्री भाषा होती, ती संस्कृत नाटकात शिरली. एकही संस्कृत नाटक असं नाही की ज्याच्यात महाराष्ट्री भाषा नाही. आणि महाराष्ट्री भाषेतली कविता ही संस्कृत साहित्यकारांनी, साहित्य समीक्षाकारांनी, साहित्य सिद्धांतकारांनी इतकी मान्य केली की जिथेच तुम्हाला संस्कृतमध्ये चांगली उदाहरणं मिळत नाहीत तिथे महाराष्ट्रीकडे जायचं. सगळे, मग कुणी काय असेल ना, तो बंमट असेल, कुणी अभिनव गुप्ता असेल, सगळ्या लोकांनी. म्हणजे असं म्हणू शकतो का हो. आपण की नाही, नाही, संस्कार तो केलेली खूप वेगळा मुद्दा आहे. संस्कृत? म्हणजे आता भाषेच्या आता गंमत कशी होती की संस्कृतचा अर्थ तुम्हाला काय सांगतो शब्दशः, की काहीतरी आधी आहे आणि ते तुम्ही बदललं. हां. बरोबर आहे ना. तर संस्कृतचे अभिमानी काय म्हणतात की संस्कृत ही इतर भाषांची प्रकृती आहे, पण मग तिथे प्राकृत शब्द आला असता ना, तिथं संस्कृत कसा आला हो. असता. पण मग जेव्हा ते असं म्हणतात तेव्हा त्यांना काय वाटतं माहिती का, की त्या संस्कृतपासून बाकीच्या भाषा खाली 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 जात गेल्या, डिजनरेशन झालं. मग ते अपभ्रंश नावाची कल्पना आली. हम्म, तर ही गोष्ट काही लोकांना मान्य नाही, ते म्हणतात अजिबात नाही, मुळात प्राकृत होती हम्म, आणि प्राकृतवरती विशिष्ट प्रकारची संस्करणं करत हम्म, संस्कृत डेव्हलप झाली. हम्म. तर हा मुद्दा आपण सोडून देऊ, म्हणजे ते तज्ज्ञ काय म्हणायचे ते म्हणतील. तर इथे ती प्राकृत भाषा होती. त्या प्राकृत भाषेमध्ये अत्यंत उत्तम त्यावेळची कलाकृती म्हणजे हाल सातवाहन नावाच्या राजानं गाथा सप्तशती नावाचा कविता संग्रह तयार केला. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अनेक कवी आणि अनेक कवयित्री आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्या उत्तमोत्तम कविता निवडल्या, त्या त्यांना 700 मिळाल्या. आणि तो अजूनही लोक त्याला उत्तम काव्यग्रंथ म्हणून मानतात. आणि त्यावेळेला सातवाहनांनी प्राकृत भाषेला इतका आश्रय दिला की ती राजभाषा झाली, ग्रंथनिर्मिती व्हायला लागली. तर पुढे सातवाहनांचं राज्य गेलं, सोडून दिला विषय. मग पुढे जी राज्य आली ना, म्हणजे पुढे राष्ट्रकूट, चालुक्य वगैरे वगैरे जी काय असतील ती, त्यामध्ये संस्कृत परत वरचढ झाली आणि प्राकृत मागे पडली. ओके. तरीही त्या काळात जैन लोकांनी या प्राकृतला आपली धर्मभाषा बनवली. जैनांचे सगळे ग्रंथ, महाराष्ट्रातल्या जैनांचे महाराष्ट्रीमध्ये आहेत. आणि अनुषंगाने काही बघ नाटकं असतील, काही कविता असतील, त्या होत गेल्या. म्हणजे मराठी जिला म्हणतो आपण आज आज आपण जी बोलतो ती मराठी साधारणपणे यादव काळामध्ये अशी एकदम ती झेप घेतली असं दिसलं आपल्याला, 13व्या शतकात. 13व्या शतकामध्ये. आणि त्याचं गमक काय की दोन जे ग्रंथ आहेत ना, एक कवितेचा ग्रंथ आहे म्हणजे पद्याचा आणि एक गद्याचा. तर लीळाचरित्र हा पहिला गद्य ग्रंथ, बरोबर. त्याच्यात चक्रधरांचं चरित्र आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वरी हा अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा काव्यग्रंथ म्हणूयात. हे एकाच वेळेला तुम्हाला हे दोन्ही उत्तम ग्रंथ निर्मिती दिसेल. पण त्याच वेळेला हे झालं साहित्याचं, पण ते नुसतं साहित्य आहे का, त्याच्यात तत्त्वज्ञान आहे, त्याच्यात धर्म आहे. म्हणजे 13व्या शतकामध्ये मराठी भाषा ही धर्मभाषा होती, ही तत्त्वज्ञानाची भाषा बनली होती आणि साहित्याची तर होतीच होती. आणि इन ॲडिशन टू दॅट, आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ती राजभाषा झाली होती. यादवांच्या राज्यामध्ये दरबारातला व्यवहार, कारभारातला व्यवहार, न्यायदानातला व्यवहार हा सगळा मराठीतून होत होता. म्हणजे भले आधार कदाचित त्यांना स्मृतिग्रंथाचा असेल कायद्याच्या वेळेला, पण प्रत्यक्ष तो व्यवहार चालायचा की नाही, तो
तो मराठीतून चालायचा, मराठी भाषेतून चालायचा. त्याचं एक उदाहरण म्हणजे असं की चक्रधर हे जे होते ना महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक, त्यांच्यावरती राजसत्तेने काही एक खटला भरला. त्यात फिरत जायचं कारण नाही, पण त्या खटल्याचा सगळा वृत्तांत तुम्हाला त्या लीळाचरित्रात सापडतो. म्हणजे त्या आरोपांचा उच्चार मराठीत झाला, ते नाकारले, मराठीत नाकारले गेले, निकालपत्र मराठीचं झालं, आणि ते मान्य नाही असं म्हणणारे काही लोक पुढे आले, त्यांनी मराठीतून त्याचा निषेध केला, शिव्या दिल्या, आयामायावरून शिव्या दिल्या ज्यांनी कुणी निकाल दिला तो. तर हे सगळं मराठीत झालं ना. म्हणून 13वे शतक हे मराठीचं परमोच्च उत्कर्षाचं शतक तुम्हाला दिसेल. त्याच काळात हे सगळी संत मंडळी आहेत ना, नामदेव महाराज, चोखोबा, म्हणजे सगळ्या जाती जमातीतले स्त्री पुरुष, इतकी ती मराठी सर्वव्यापक अशी भाषा झाली होती. राजभाषा आहे, धर्मभाषा आहे, साहित्याची भाषा आहे, तत्त्वज्ञानाची भाषा आहे. एवढं मराठीचं त्यावेळेला महत्त्व होतं. हा प्रवाह अचानक खंडित कसा झाला? उत्तरेकडनं पहिल्यांदा अल्लाउद्दीन खिलजी आला, त्यांनी हा प्रदेश जिंकला, या दोनचं राज्य संपवलं, आणखीन दक्षिणेत गेला, ते होयसळ वगैरे जे काही तेही संपवले, आणि हा सगळा प्रदेश त्यांनी, त्यांचा प्रदेश म्हणजे इस्लाम, म्हणजे आता काय झालं हे पहा, ह्याच्यापूर्वी काही राज्यांतर होत नव्हते का आपल्याकडे? आता मी सांगितलं राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, हे चाललं असायचं ना, पण ह्या सगळ्या लोकांची संस्कृती एक होती. त्यामुळं तिथे काही फारसे प्रश्न नाही, फार रॅडिकल ज्याला म्हणतो आपण, असा फरक नाही पडायचा लोकांच्या जगण्यामध्ये. इथे ही वेगळी संस्कृती आली, लक्षात घ्या. नुसतं धर्म नाही म्हणत मी, की त्यांचे रीतिरिवाज, त्यांची ट्रॅडिशन, त्यांच्या पुराणकथा, त्यांची भाषा, त्यांची राज्यकारभाराची शैली, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या झाल्या. त्यामुळं एक प्रचंड बदल समाजामध्ये झाला, असं ढवळून निघाला असा तो समाज अंतर्बाह्य अशा प्रकारचा. आणि मग सगळ्या स्तरावरती म्हणजे राज्यकारभाराची भाषा बदलली. ती कोणती आली? ती पर्शियन आली. नंतर राज्यकारभार म्हणजे मुख्य कॅपिटल सिटीमधला वेगळा, गाव पातळीपर्यंत अधिकारी जे आले ते सगळे तेच आले ना. आणि दुय्यम दर्जाची अधिकारपदं इथल्या लोकांना मिळाली, स्थानिक लोकांना, की ज्यांना त्यांच्यात राहण्यासाठी त्यांची भाषा शिकून घ्यायला लागायची. त्यामुळं राजभाषा म्हणून मराठी मागे पडली, न्यायाची भाषा म्हणून मराठी मागे पडली. त्याचं तुम्हाला जर हे पाहायचं असेल प्रत्यंतर, जर तुम्ही एकनाथ महाराजांची भारुडं पाहिली ना, तर त्यात तुम्हाला त्यांनी काय केलेलं की ग्रामव्यवस्थेवरती भारुडे, मग त्याच्यात तुम्हाला दिसेल ते सगळे जे अधिकारी लोक आहेत, एक अर्जदास्त म्हणून त्यांचं एक भारुड आहे, की अर्ज करतो ना आपण. आता अर्ज म्हणजे अर्ज शब्द कुठला आला? पर्शियन मधला आला. अर्जदस्त खरं तर म्हणजे तो अर्ज केलेला असतो आणि त्याचा पॅटर्न असतो ठरलेला, म्हणजे प्रोटोकॉल वाईज कोणाला काय म्हणायचं वगैरे वगैरे. तर मग ते इतकं रूढ झालं महाराष्ट्रामध्ये परवापर्यंत. म्हणजे मी लहान असताना सुद्धा मला लिहायला लागायचं पत्र, गुरुजी सांगायचे असं पत्र लिहा की काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमचा, आणि एखाद्या अधिकाऱ्याला पत्र लिहा वरच्या, म्हणजे काहीतरी रस्ता खराब झालेला आहे, लाईट बंद पडलेली आहे, दिवे वगैरे. तर असं लिहायला लागायचं आम्हाला की मेहरबान साहेब यांचे हुजुरास. हे अजूनपर्यंत होतं मराठ्यांचं राज्य वगैरे येऊन सुद्धा. आणि शेवट असायचा की मे सा जा व्हावे, मेहरबान साहेबास जाहीर व्हावे. ही मी तुम्हाला माझी शाळा म्हणजे 1965-70च्या दरम्यानची गोष्ट सांगतोय. मे सा जा व्हावे, हे हा तो पर्शियनचा प्रभाव आहे, तो टिकून राहिला. तुम्ही जर पूर्वीच्या काळातली खरेदी खतं वगैरे पाहिली की नाही मराठीमध्ये, पण त्याच्यात अशा पर्शियन शब्दांचा भरपूर तुम्हाला भरणा दिसेल. तर हे सगळं, हा सगळा बदल कुठे झाला? त्या काळात. म्हणजे आधी मी म्हणालो ते खिलजी, मग खिलजींच्या नंतर लगेच तुघलक आले, तुघलकांच्या नंतर त्यांचं बहमनी राष्ट्र झालं, त्यांचे 5 तुकडे पडले. आणि हे कुठपर्यंत झालं होतं? सिलसिला म्हणून झाला गडीवर, आपल्याही तोंडात सहज तो शब्द येतो, इतकं ते मिसळलेलं आहे. शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्रपणे क्रांती करून एक स्वराज्य आणलं, तोपर्यंत हेच चालू राहिलं, दुसरं काही नव्हतं. मग ही मराठी राहिली कशी त्या काळात? हा मुद्दा आहे ना. ही मराठी राहिली याचं कारण त्या काळात निर्माण झालेले धर्मसंप्रदाय आणि संत, विशेष करून वारकरी संप्रदायाचं कार्य फार आहे याच्यामध्ये. म्हणजे मग हा मुद्दा थोडीच निघतो की राजकारणाचा फारसा प्रभाव नाहीये, तर लोकसंस्कृती टिकवते. नाही, कसं आहे सांगतो तुम्हाला, जिथे गरज आहे ना तिथे तुम्हाला आता मामलतदार कचेरी त्याच भाषेत तुम्हाला सांगावं लागेल ना.
मामलेदार कचेरीतून बाहेर पडल्यानंतर तुम्ही तुमचे बाकीचे व्यवहार करायला स्वतंत्र आहात, जोपर्यंत तुमच्यावर कोणी सक्ती केलेली नाही तोपर्यंत. म्हणजे हा अंतर्प्रवाह सुरू राहिला. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तिथे भाषेचं रक्षण हे धर्माच्या रक्षणाच्या अंगाने झालेलं आहे. हा. मध्ययुगामध्ये धर्म नावाच्या गोष्टीला फार महत्व होतं. ते आजच्या लोकांना ते लक्षात येत नाही त्याचा काय मुद्दा येतो. नाही. तर यांनी हे सगळं चालू ठेवलं, लक्षात घ्या. म्हणजे आता हा पहिला कालखंड गेला, आपण ज्ञानेश्वर आणि त्यांची नामदेव आणि त्यांची ती सगळी प्रभाव 18 पगडदातीतले संत. त्याच्यानंतर तुम्हाला रचना करणारे जे लोक आढळतात, एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज, मग स्वतः एकनाथ महाराज, नंतर तुकोबा येतात, रामदास आहेत, म्हणजे तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई आहेत, निळोबा आहेत. म्हणजे 13व्या शतकामध्ये यांचं यादवांचं राज्य संपल्यानंतर ब्रिटिशांचं राज्य येईपर्यंत मध्ये मराठ्यांचं राज्य होतं. 500 वर्षाचा कालखंड आहे जवळजवळ. निदान 400 तर नक्कीच, अगदी आपण कमीत कमी आकडा केला तरी सुद्धा. या काळामध्ये मराठी कुणी टिकवली? मराठीमधलं मुख्य साहित्य कुणी लिहिलं? मुख्य प्रवाह कोणता होता? वाङ्मयीन प्रवाह. तर तो संतांचा होता. दुसरे लोक दाखवा ना तुम्ही की त्यांनी एक अशी कृती लिहिलेली आणि ती सगळ्या लोकांच्यात पसरली. असू शकत नाही. जे काही साहित्य आहे ते संत साहित्यच आहे. मग त्याच्यात धर्म आणि तत्वज्ञान आहे, त्याच्यात नीतिमूल्य आहेत. तर ही मराठी जसं महाराष्ट्री प्राकृत जैनांनी टिकवली, तसं मराठी भाषा ही संतांनी टिकवली, वारकऱ्यांनी. आता त्या काळात महानुभाव सुद्धा लिहित होत्या आणि त्यांचं फार उच्च दर्जाचं आहे वाङ्मय. पण महानुभावांनी काय केलं? फक्त संप्रदायिकांनाच कळावं अशी एक व्यवस्था निर्माण केली. सांकेतिक भाषा लिप्या निर्माण केल्या. म्हणजे मराठी भाषा तीच, पण लिहिताना अशी लिहायची की दुसऱ्यांना वाचता येऊ नये. त्यामुळं त्यांचं एवढं मोठं असून सुद्धा वाङ्मय विश्व सामान्य मराठी माणसापर्यंत पोहोचलं नाही. मग त्यांच्यापर्यंत कोणाचं पोहोचलं आणि कोणामुळे ते राहिलं शिल्लक? ते वारकऱ्यांच्यामुळे. आणि हे नुसतं ग्रंथ निर्मितीपुरतं नाही, वारकऱ्यांची एक संपूर्ण एक कम्युनिकेशनची सिस्टीम आहे, एक नेटवर्किंग आहे महाराष्ट्रात. विशिष्ट वेळेला आपापल्या गावातून निघून समुदायानं दिंडी अभंग म्हणत कीर्तन करत पंढरपूरला पोहोचायचं. तिथे सगळे लोक एकत्र येणार, एकमेकांमध्ये भाषा शब्दांची देवाणघेवाण हे होतं ना. तर ती प्रमाण मराठी कोणती? मराठी तर संतांची मराठी ही प्रमाण मराठी त्या काळामध्ये. तर हे त्यांच्यामुळे शक्य झालं. आणि हे शिवाजी महाराज आल्यानंतर प्रश्नच मिळतो सगळा. आपलंच राज्य झालं. म्हणजे स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा हे जे चिपळूणकरांनी 3 गोष्टी सांगितल्या ना, त्याचं शिवाजी महाराज म्हणजे प्रतीक आहे ना, दुसरं कोण? आणि त्यामुळे लोकांना कदाचित वाटलं असेल आपण किंवा नाही, खरं तर चिपळूणकरांनीच म्हटलं की मी शिवाजी, मराठी भाषेचा शिवाजी आहे, दॅट अपार्ट. पण ते त्या अर्थाने की त्यांच्याकडे स्वराज्य असण्याचं काही कारण नव्हतं, पण स्वभाषा होती, स्वधर्म होता. तर ते कनेक्शन आहे. आणि महाराजांनी काय केलं? मग शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन फार उदार होता की आता हे जे शब्द आहेत ना पर्शियनमध्ये, ते मराठीमध्ये इतके रूढ झालेले आहेत की मराठीने ते आपले म्हणून आत्मसात केले आणि त्यामुळे मराठीचा विकास झाला. उलट लक्षात घ्या, इंग्रजीचा विकास का झाला? जास्त करून इंग्रजी शब्दसंख्या जास्त का? जगातल्या सगळ्या जिथे जिथे इंग्रज गेले ना तिथे तिथे शब्द इंग्रजांनी आपल्या भाषेत घेतले. अजूनही ती प्रक्रिया संपलेली नाही. तर त्याच्यामुळं भाषाशुद्धी याचा अर्थ ते सगळे शब्द हटवा असं नाही. त्यांनी काय पाहिलं की भाषेचा संबंध सत्तेशी असतो. ज्या ज्या पर्शियन शब्दांचा संबंध सत्तेशी आहे ते काढा आणि तिथे मराठी शब्द ठेवा. ही शिवाजी महाराजांची पॉलिसी आहे. शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश निर्माण केला. राज्य व्यवहार, बाकीच्या व्यवहारांना हात नाही लावला. व्यापारात जर चालला असेल ना पर्शियन शब्द तर चालू देत ना. सौदागर शब्द आहे उदाहरणार्थ व्यापारामध्ये, काही फरक पडत नाही. पण जेव्हा तुम्ही फील खाना म्हणजे हत्ती, सैन्यामध्ये असतं ना, म्हणजे अश्वदळ असतं, तर त्याच्यासाठी शब्द काय होता? फील म्हणजे हत्ती, फील खाना. महाराज म्हणले गजशाळा, कारण त्याचा संबंध थेट सत्तेशी आहे. तर मोरोपंत सुरुवातीला पेशवे होते, नंतर ते प्रधान झाले. ते कशातनं आणलं? त्यांनी राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला हनुमंतांच्याकडनं. आणि जिथे जिथे म्हणून सत्तेशी संबंध आहेत तिथले तिथले शब्द आपल्याला आपल्या भाषेतले पाहिजेत आणि ते नॅचरली संस्कृत बंद झाले. हे महाराजांनी केले, त्यांचं वैशिष्ट्य आहे. मग तिथे परत एकदा यादव काळाप्रमाणे मराठी ही धर्मभाषा, तत्वज्ञानाची भाषा तर होतीच, ती वारकऱ्यांच्यामुळे राहिली. पण त्याशिवाय महाराजांच्यामुळे मग ती राज्यभाषा, कारभाराची, दरबाराची अशी भाषा बनली. हा तो मुद्दा होता.
आता शिवाजी महाराजांचा इतका आदर्श आपल्यासमोर असताना मी म्हणेन की कलेला राजाश्रय लागतो, भाषेला राजाश्रय लागतो. मग आजही राज्य व्यवहारामध्ये मराठी का वापरली जात नाही? हा काही मी नवीन मुद्दा उपस्थित करत नाहीये. मग ते का होत नाहीये? तुम्हाला काय वाटतं? नाही, याचं कारण तुम्हाला सांगतो, की आता आपला जो राज्य व्यवहार झाला तयार, तो कसा तयार झाला? त्याचं मॉडेल कोणतं होतं आपल्याकडे? तर ते ब्रिटिशांचं. हं. त्यामुळं आपली न्यायव्यवस्था, आपली कारभाराची व्यवस्था, अगदीच तळागाळातल्या जर गोष्टी सोडल्या म्हणजे पंचायत गावाच्या लेवलला, तर त्याच्यापुढे तुम्ही तालुक्यात गेला तरी तुम्हाला ते दिसून येईल. हं. हे सगळं इंग्रजीतून चालायचे ना व्यवहार. हं. मग त्या काळामध्ये अहो इंग्रजी भाषेचा इतका प्रभाव वाढला, हं. की खाजगी पत्र देखील लोक इंग्रजीतून लिहायचे. तुम्ही जर लोकांची पत्र पाहिली ना त्या काळातले टिळक, गोखले वगैरे अशा लोकांची सुद्धा हो. तुम्हाला इंग्रजीतून दिसतील. खाजगी पत्र सुद्धा. तो राज्यच आहे ना ते सगळं. हं. हे आपोआप होतं, म्हणजे ते चॉईस नसतो. चॉईस असेल तर तुम्हाला त्यासाठी वेगळं करायला काहीतरी लागेल, पण अदरवाईज तो प्रवाह चालू असतो. तर त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का, की आता त्यामुळं आपलं पारंपरिक उदाहरणार्थ आपला कायदा म्हणजे काय ते धर्मशास्त्र, ते गेलं बाजूला आपोआपच. त्याच्यामुळे ती भाषा पण गेली. आपलं ॲडमिनिस्ट्रेशन कोणतं, मी आत्ता जी नावं सांगितली तशा प्रकारची. त्यानंतर कलेक्टर आला उदाहरणार्थ. हं. इंग्रजी काळामध्ये कलेक्टरला कोणी जिल्हाधिकारी म्हणत नव्हतं. ते आपण नंतर म्हणायला लागलो आपल्याकडं परत महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर. हं. कलेक्टर शब्द वापरायचे लोक. अजूनही वापरतायत. म्हणजे आलं ना सगळं ते. हं. तर हे सगळं जे होतं ना, अर्ज करण्याची पद्धती, हं, 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 हं. सिन्सिअरली युअर्स, म्हणजे व्हॉटेव्हर ते सगळं जे आलं ना, मायना वगैरे, तो सगळा इंग्रजी पद्धतीचा आहे. आता ह्याचा फटका कसा बसत होता लोकांना तुम्हाला सांगतो. लोकमान्य टिळकांच्या वरती ज्या वेळेला खटला भरला गेला राजद्रोहाचा, मंडलेत पाठवलं ना त्यांना त्या निमित्ताने, त्यावेळेला टिळकांनी आपल्या बचावाचं जे आर्ग्युमेंट केलं ना, ते पूर्णपणे भाषिक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते काय म्हणतायत, की तुम्ही ज्या कारणामुळं, ज्या माझ्या लेखातल्या वाक्यामुळं माझ्यावरती खटला भरला आहे, त्या वाक्यांचा अर्थ तुम्ही घेता तसा नाही. आणि तुम्हाला तो अर्थ का कळत नाही? कारण तुमची मातृभाषा मराठी नाही. न्यायमूर्ती कोण आहे? ज्याची भाषा मराठी नाही. तो पारशी होता दावर. आणि ज्युरीत बसलेले लोक कोण आहेत? त्याच्यात एकही मराठी माणूस नाही आहे, मराठी मातृभाषा असणार. त्यामुळं लोक ते म्हणायला लागले न्यायमूर्ती, की तुम्ही असं काय म्हणताय? मराठी कळत नाही का आम्हाला? आमच्याकडे शब्दकोश आहे, आम्ही त्याचं ट्रान्सलेट करून घेतलं इंग्रजीमध्ये. तुम्ही जे बोललात त्याचे सगळं आहे. ते म्हणजे तोच तर मुद्दा आहे ना. आमचा जो शब्दकोश आहे ना, तुम्ही जो घेतात तो 50 वर्षापूर्वी केलेला आहे मोल्सवर्थ वगैरे लोकांनी. मधल्या काळात आमची भाषा बदलली. आणि का बदलली? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आमचा राज्यव्यवहार हा आमच्या भाषेतून चालतो. तुम्ही ज्या पद्धतीने करतात त्याचे शब्द आमच्यात नाही आहेत. त्यामुळं आम्हाला तुमच्या शब्दांचा अनुवाद करावा लागतो एक. नंतर आमच्याकडे असलेल्या शब्दांना वेगळा अर्थ द्यावा लागतो. हे आमचं चालू आहे आत्ता या घटकेला. त्याच्यामुळे तुम्हाला कळणं शक्य नाही ते. पण तुम्ही जो अर्थ घेता माझ्या त्या वाक्याचा, तो अर्थ ज्याची मातृभाषा मराठी आहे असं केसरीचं वाक्य घेत नाही. हे संपूर्ण भाषिक आर्ग्युमेंट आहे टिळकांचं. हे लक्षातच येत नाही. पूर्ण भाषिक आर्ग्युमेंट आहे. हे महत्त्व आहे भाषेला, लक्षात घ्या. आपल्या कारभाराची भाषा आपल्याकडे पाहिजे. मग आता हे टिळक पुष्कळ म्हणाले. मग गांधीजी आले. गांधीजींनी एकूणच संपूर्ण भारतामधल्या त्या लोकांनी त्यांची भाषा बोलली पाहिजे. टिळकांनी टिळकांची भाषा बोलली पाहिजे. आता त्यावेळेला काँग्रेसची मिटिंग भरायची की नाही अख्ख्या भारतातल्या लोकांची, किंवा प्रादेशिक भरायची की पश्चिमेतल्या काँग्रेसवाल्यांची, तर मुंबई प्रांताची, फार लांब कशाला. तर मुंबई प्रांतात त्यावेळेला कोणत्या कोणत्या भाषा होत्या? सिंधी भाषा होती, गुजराती भाषा होती. मोठा होता ना मुंबई प्रांत. मग त्यांनी कोणत्या भाषेत करायचा व्यवहार? इंग्रजीत. गांधी म्हणाले असं नाही करायचं, मग तुम्ही हिंदीत बोला. टिळकांना गांधीजींनी हिंदीत बोलायला लावलेलं आहे. गोधऱ्याच्या, अहमदाबादच्या वगैरे परिषदांमध्ये. गोखले गेले होते गांधीजींना मदत करायला त्यांच्या त्या चळवळीत ब्रिटिशांच्या विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत. गोखल्यांचं भाषण ठेवलं गांधीजींनी. तर गोखले इंग्रजीत बोलायला लागले नॅचरली. म्हणजे गोखले उत्तम इंग्रजी बोलायचे. गांधी म्हणले काय बोलता तुम्ही असं? तुम्ही हिंदीत बोला. मला हिंदी येत नाही. मराठीत बोला. म्हणले इथं एवढे लोक आहेत जमलेले, कुणी मद्रासी आहे, कुणी काय, त्यांना कसं मराठी कळेल? म्हणले तुम्ही त्याची काळजी करू नका, मला मराठी थोडीफार कळते, तुम्ही मराठीत बोला, मी त्याचा हिंदीत अनुवाद करेन त्या लोकांसाठी. गोखले पहिल्यांदा बोलले सार्वजनिक सभेत मराठीत, ते दक्षिण आफ्रिकेत बोलले, दरबानला. ते महाराष्ट्रात नाही बोलले, ते गांधीजींच्या पुढे. तर ही एक अस्मिता आपल्याकडे आली भाषिक, की आपल्या भाषेत सगळं व्हायला पाहिजे.
आणि पण तरी देखील शेवटी अल्टिमेटली तुमचा संवाद कोणाशी होणार, मागण्या कोणाकडे करणार, इंग्रजांकडे. मग ते त्यांच्याच भाषेत करावं लागणार ना. म्हणून हे आपण करत गेलो. मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर परत प्रश्न आला. मी आता पूर्वीपासून काँग्रेसचे लोक म्हणत होते, त्यांचा ठराव होत होता की कारभार सगळा झाला पाहिजे मराठीतनं, मातृभाषेतनं. राज्यनिर्मिती, ब्रिटिशांची जी प्रांतांची निर्मिती होती ना भारतामधल्या, संयुक्त प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास, मुंबई, ही त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे केली होती. त्यांना भाषांशी देणं घेणं नव्हतं. मग आपलं असं ठरलं की नाही, आता आपण आपल्या भाषांप्रमाणे करायची. भाषावर प्रांतरचना व्हायला लागली. मराठीची होत नव्हती. त्याची कारणं वेगळी आणखीन परत. जशी मुंबईचा मुद्दा येत होता ना. मुंबईचा मुद्दा नसतं तर एका क्षणात झालं असतं ते. मुंबई कोणाच्या ताब्यात द्यायची, गुजरातमध्ये द्यायची की महाराष्ट्रात द्यायची, हा खरा प्रश्न होता. कारण गुजराती लोकांचं भांडवल सगळं मुंबईमध्ये होतं ना. त्यांना महाराष्ट्र परवडा नसता. कारण महाराष्ट्रात एक सामाजिक जागृती होती, महाराष्ट्रात कामगारांची चळवळ होती, त्याचा त्रास झाला असता त्यांना, तसं गुजरातमध्ये नव्हतं. म्हणून त्यांचा होता विरोध. आणि म्हणून केंद्र सरकार त्यावेळेस तयार नव्हतं महाराष्ट्राची मराठीप्रमाणे भाषेवर रचना करायला. हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नव्हता, गुजरातचा पण होता ना. पण गुजराती लोक तेवढे होते का आग्रही, आक्रमक? काही होते, पण त्यांची तुलना इथल्या चळवळीशी करता येणार नाही. इथे 105 लोक मिळले, तिथे कोण गेले का असं? कारण त्यांचा तो निकडीचा प्रश्न नव्हता. मग तिसरा पर्याय काय निघाला, मुंबई केंद्रशासित. तो मान्य नव्हता महाराष्ट्राच्या लोकांना. त्यासाठी सगळा महाभारत घडलं. असं झालं ते. आणि शेवटी मग महाराष्ट्राची, म्हणजे महाराष्ट्राला आपल्या पद्धतीने भाषिक व्यवहार करायचा झाला तर 60 सालापर्यंत स्कोप नव्हता. 1960 पर्यंत द्विभाषिक होता. अगोदर 57 पर्यंत मुंबई प्रांत होता, मग द्विभाषिक झालं. म्हणजे 2 भाषा होत्या. मग त्यात तुम्ही कसं मराठीचं रेटणार पुढे? हे कधी शक्य झालं? 60. तुम्ही एक कल्पना करा की 47 साली जर लगेच झाला असता आपला अशा पद्धतीचा भाषावार महाराष्ट्र प्रांत, तर आपली किती वर्ष राहिली? म्हणजे 13 वर्ष आपली वाया गेली ना म्हटलं तर. मग 60 साली आपण येतो आणि मग तेव्हा हळूहळू सुरुवात झाली. सुदैवाने यशवंतराव चव्हाणांसारखा सुज्ञ नेता होता, त्यानं भाषेचा विकास झाला पाहिजे असा ध्यास घेतला होता. त्यासाठी त्यांनी विश्वकोश मंडळ काढलं, भाषा संचालनालय काढलं, नंतर साहित्य संस्कृती मंडळ काढलं. आणि ते असं म्हणतायत की मराठी माणूस बसला दिल्ली मुंबईच्या सत्तेत, म्हणजे महाराष्ट्राच्या खुर्चीत सत्तेच्या, म्हणजे माझ्या डोळ्यापुढे काय येतं? माझ्या डोळ्यापुढे मराठी भाषा बसली असं येतं. हा तो मुद्दा होता. अनफॉर्च्युनेटली आपल्याला तिथून पुढे तो प्रवास पेलला नाही, ही वस्तुस्थिती आहे. फॉर व्हॉट एव्हर रिझन, म्हणजे त्याची आता आपल्याला चर्चा करायला वेळ नाही. पण आपण ते स्वप्न साकार करू नाही शकलो. आपण मागे पडत गेलो आणि तोपर्यंत जग थोडंच थांबलं आपल्यासाठी. म्हणजे आपण 60 साली मराठी जेवढी प्रगत भाषा होती समजा, अशी एक आपण तो हे घेऊयात, रेफरन्स पॉईंट घेऊयात, तिथून सुरुवात झाली. तर 60 साली आपल्याला जगातल्या ज्ञानप्रवाहांना मराठीत आणणं जेवढं शक्य होतं, जेवढं सोपं होतं, तेवढं आज राहिलेलं नाही. कारण आज जगातलं ज्ञान आणखीन पुढे गेलं. तेव्हा आपण सुरुवात केली नव्हती का? केली होती, पण आपण ती पुढे नेली नाही. म्हणजे आपण उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ म्हणून शासनाची संस्था होती, की उत्तमोत्तम ग्रंथ इंग्रजीमधले, इतर भाषांमधले, की ज्यांचा संबंध थेट विद्यापीठातल्या शिक्षणक्रमाशी पोचतो, ते मराठीमध्ये आणायचे. आणि खूप चांगले ग्रंथ आणले गेले. तिथं काहीतरी भ्रष्टाचार झाला म्हणून ते बंदच करून टाकलं डिपार्टमेंटच. ते घोडचूक केली. आता तुम्ही म्हणताय मराठी माध्यमातून शिक्षण द्या. अरे शिक्षण द्यासाठी ग्रंथ पाहिजेत ना त्यासाठी. ते कुठून आणणार तुम्ही? ते नुसतं फतवा काढून होत नाही हो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा भावनिक प्रश्न नाही, हा फक्त हा व्यावहारिक प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला आपण काय होतो, अस्मितेच्या पोटी, भावनेच्या पोटी मोठमोठे गप्पा मारतो वगैरे वगैरे. त्याला तसा काही अर्थ नसतो. तर हे आपण चूक केली ना, ते ग्रंथनिर्मिती मंडळच बंद केलं. आणि नंतरही म्हणजे हे होत गेलं. आत्ता परत एकदा लोकांना थोडीफार जागृती आलेली दिसते. पण ती जागृती सुद्धा कुठे असते बघा. तुम्ही मगाशी मला वाटतं तो प्रश्न विचारत होतात, पाट्या वगैरे लावणं आहे ना. नाही आहे. महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ज्या राज्यात राहता त्या भाषेचा आदर तुम्ही केला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, पाट्या लावणाऱ्या लोकांच्या मध्ये दुसऱ्या भाषेत म्हणजे इंग्रजीत मराठी दुकानदार नाही आहेत का? आणि पुन्हा हा मुद्दा लिपीचा नाही का? म्हणजे आपण पाट्या बदलतो तेव्हा आपण लिपी बदलतो.
आपण देवनागरीकरण करतो त्या भाषेचं. मग लिपीचं किती योगदान आहे मराठी टिकवण्यामध्ये? लिपी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हं. मी तुम्हाला सांगतो, फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिकडं आपण परत दुर्लक्ष करतो. सिंधी भाषा घ्या. हं. सिंधी भाषेला लिपी नाही स्वतःची अशी. हं. ती एकतर देवनागरी वापरू शकतात हं. किंवा ज्या भाषेत उर्दू बोलणारे लोक जे वापरतात लिपी, हं. ती अजूनही सिंधी भाषेमधली बहुतेक पुस्तकं उर्दूमध्ये असतात. लिपी असा मुद्दा आहे. आणि मी साहित्य अकॅडमीमध्ये होतो काही वर्ष. 2 वेळेला होतो, 5 10 वर्ष. हं. मला आश्चर्य वाटलं, की जी पुस्तकं येतात बक्षिसासाठी वगैरे, भाषा सिंधी पण लिपी उर्दू, हा काय प्रकार आहे? हं. तर मी त्या लोकांना म्हणालो आणि एक होते काही आमच्या नगरमध्ये एक प्राध्यापक होते हरद्वानी, त्यांनी प्रयत्न केला की नाही नाही आपली भाषा देवनागरीतून द्यायला पाहिजे. अहो त्यांना त्यांच्याच लोकांनी विरोध केला. काय सांगायचं तुम्हाला? किंवा लिपी आणि दुसरा तो मुद्दा, उर्दू लिपी जरी तर त्या अर्थाने आपण नसू मानेच समजा भारतीय, भाषा भारतीय आहे ना. हो. हो. उर्दू भाषेमध्ये सगळे शब्द अनेक अरबियन आहेत, पर्शियन आहेत आणि भारतीय भाषेतले अनेक शब्द आहेत. हिंदुस्थानीच आहे ती. तर तो वेगळा मुद्दा आपण सोडून देऊ. पण भाषेचा आणि लिपीचा संबंध आहे. सुदैवाने आपल्याकडे लिपी आहे. लिपी आपली चांगली समृद्ध आहे. आपल्याकडे ळ आहे, आपल्याकडे ल आहे, आपल्याकडे पोटफळ्या श आहे, शामरुवातला श आहे. ते नाही अनेक भाषांमध्ये. म्हणजे हिंदीचा प्रॉब्लेम आहे, लांब कशाला. आता आमच्या एका मित्रानं चळवळ करून करून तो ळ आणला तिथे, ऑफिशियली आलेला आहे हिंदीमध्ये. हो हो. आणि आपण उलट काय केलं माहिती का, त्यांच्या आरी जाऊन तो आपला मुळातला तो ल असायचा ना असा, तो काढला आणि तो असा ल घातला. चुकीच्या गोष्टी आहेत ना. म्हणजे हे आपल्याला समजत नाही लोकांना. तर बेसिक मुद्दा काय आहे की समजा आता हा इथे मुद्दा येतो, तो महत्त्वाचा मुद्दा आहे की भाषेचा संबंध हा तुमच्या जगण्याशी असतो. भाषेचा संबंध तुमच्या जगण्याशी असतो. जी भाषा तुमचं जगणं सोपं करते, शक्य करते, ती भाषा लोक आनंदाने स्वीकारतात, तिच्यात व्यवहार करतात. जेव्हा तुमची भाषा तुमच्या गरजा पूर्ण करायला पुरेशी ठरत नाही, तेव्हा लोक आपोआप दुसऱ्या भाषेचा आश्रय करतात. भाषा ही चैन नाही आहे. भाषा ही गरज आहे माणसाची. त्या गरजेपोटीच भाषा निर्माण केली माणसाने. आणि ती जर गरज नसेल सिद्ध होत, साध्य होत, तर मग काय होणार? आपोआप म्हणजे तुम्हाला जेव्हा असं दिसतं की लोक मराठी भाषेतून शिकत नाहीत वगैरे वगैरे, का नाही करत? त्यांना असं वाटतं की आपल्या गरजा ज्या काय असतील त्या या भाषेतून पूर्ण होत नाहीत असं वाटतं त्यांना, म्हणून त्यांचा कल तिकडे जातो. तर तुम्हाला हे दाखवायला पाहिजे पहिल्यांदा, आणि ते नुसतं घोषणाबाजी करून नाही, की तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करायला मराठी ही भाषा पुरेशी समर्थ आहे, पर्याप्त आहे. हे तुम्ही करता का? हे टोकन आहे. भाषा बदलणं हे चांगलीच गोष्ट आहे, त्याच्याबद्दल दुमत व्हायचं कारण नाही. पण टोकन म्हणजे कोणत्या अर्थाने टोकन आहे? आता तुम्ही मला पहा, तुम्ही समजा एखाद्या हॉटेलची पाटी इंग्रजीमध्ये बदलली, शब्द इंग्रजीत राहिला, लिपी देवनागरी, म्हणजे ती मराठीत लिपी हे नाही आहे पाटी, ती देवनागरी पाटी आहे. तुम्ही असं तर चळवळ तुमची नाही आहे की तिचं मराठीत भाषांतर करा. बरोबर बरोबर बरोबर. आपण देवनागरीकरणच करतो. तर तोही मुद्दा सोडून देऊ. समजा आपण देवनागरीत लिहिलं काय की हॉटेल रॉयल अमुक म्हणजे रॉयल र काढला, त्याला एक हे दिला, किंवा रिगल, आतमध्ये गेलो, मेनू कार्ड, आपण म्हणालो ते सुद्धा आम्हाला मराठीत पाहिजे, म्हणजे देवनागरीत पाहिजे. मग तुम्ही काय करणार? पिझ्झा शब्द लिहिणार देवनागरीमध्ये. आता तुम्ही हेही पाहिलं पाहिजे की खाद्यपदार्थ आपण आपले विसरतोय. दुसऱ्यांचे खायला हरकत नाही, लक्षात घ्या, जरूर खावेत, का नाही? परंतु आपल्याकडे जे खाद्यपदार्थ घडले ना, ते आपल्या स्वतःच्या शरीराशी, मनाशी सुसंगत आहेत, त्याचं पोषण करणारे आहेत, त्याचं आरोग्य सांभाळणारे आहेत. कुठेतरी त्या वातावरणाचा संबंध असतो, खाद्यपदार्थांचा, ते संस्कृतीची संबंध असतो. मग त्या रिगल हॉटेलमध्ये तुमच्या देवनागरीत तुम्ही पाठी लिहिली, आतमध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला मराठी पदार्थ नसतीलच समजा, बाकीचे सगळे असतील, पंजाबी, दाक्षिणात्य, इटालियन, आणि मराठीत मग ते पाट्या बदलून का उपयोग नसतात? म्हणजे भाषेचा प्रश्न व्यापक कसा आहे पहा. भाषेचा प्रश्न अख्ख्या जीवनाशी निगडीत झालेला आहे, संपूर्ण संस्कृतीशी निगडीत झालेला आहे. तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे वेगळ्या अर्थाने मी तुम्हाला काय सांगेन माहिती का, सूत्ररूपाने, की जेवढी तुमच्या
स्वतःच्या व्यवहारांची व्याप्ती तेवढी तुमच्या भाषेची व्याप्ती. हम्म, 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 तुमच्या व्यवहाराचं क्षेत्र संकुचित झालं की तुमची भाषा संकुचित होणार. हम्म, म्हणजे समजा तुम्ही लष्करात जात नसाल हम्म, तर तुमच्या भाषेत लष्करातील व्यवहाराची शब्दच येणार नाहीत. हम्म, हम्म, हम्म. बरोबर. तुम्ही व्यापारी नसाल, व्यापार करत नसाल तर तुमच्या भाषेत व्यापारवाचक शब्दच येणार नाही. येणार नाही. बरोबर. हम्म, म्हणून मराठी माणूस मराठी भाषा कधी वाढेल, म्हणजे कोश निर्माण करून वगैरे ते प्रयत्न आहेत लोकांचे आणि ते पाहिजेत, ते काय मुद्दा नाही, अनुवाद. पण बेसिकली मुद्दा लोकांच्या हा लक्षात येत नाही की जोपर्यंत मराठी माणसाच्या व्यवहाराची क्षितिजे व्यापक होत नाहीत हम्म, तोपर्यंत त्याची मराठी भाषा वाढणार नाही. तुम्ही करा ना पराक्रम. हम्म, 18व्या शतकामध्ये मराठी अख्ख्या भारतात गेले. हम्म, हम्म. 2/3 भारतावरती मराठ्यांचा अंमल होता. त्यामुळे परिणाम काय झाला माहिती आहे? कलकत्त्याला इंग्रजांची राजधानी म्हणत आपण तिला, नुसती वखार नव्हती राहिली ती. 3 पॉकेट्स होते, कुठे एक मद्रासमध्ये, एक मुंबईला मुख्य आणि तिसरा कलकत्त्याला. कलकत्त्याचा मुख्य असायचा गव्हर्नर. तर कलकत्त्याला एक विल्यम फोर्ट म्हणून कॉलेज होतं. तर जे लोक पोरं यायची का नाही, तरुण पोरं भारतात नोकरी करायला, इंग्रजांचीच अर्थात, म्हणजे सैन्यामध्ये, कारभारामध्ये, त्यांच्या पॉकेट्समध्ये, कंपनी सरकारची कंपनीची, ती इंग्रजी बोलणार. आता आल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं ट्रेनिंग व्हायचं. जसं आजही आपण काय ते IAS वगैरे झालेल्या लोकांचं ट्रेनिंग करतो ना, तुमचा बीट कोणता, म्हणजे कुठे तुम्हाला जायचं आहे, तर ते महाराष्ट्राचं, मग मराठी शिकली पाहिजे. तसं कलकत्त्याच्या त्या विल्यम फोर्ट कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवण्याची तरतूद होती इंग्रजांना. का? त्याचं कारण साधं आहे की भारतात ते कुठेही नंतर त्यांचं पोस्टिंग झालं तरी जिथे जातील तिथे मराठ्यांचं राज्य असणार, निदान मराठ्यांच्या राज्याशी त्या राज्याचा संबंध असणार. त्यामुळं त्यांना जर तिथं काही करायचं असेल, म्हणजे युद्धाच्या निमित्ताने, तहाच्या निमित्ताने, वाटाघाटीच्या निमित्ताने संबंध मराठी बोलणाऱ्या लोकांशी येणार की जे इंग्रजी शिकत नव्हते, त्यांना गरज नव्हती. त्यामुळं इंग्रजी पोरं तिकडे मराठी शिकायचे. त्यातले काही इथे यायचे, काही समजा निजामाकडे गेले समजा, म्हणजे तरी तिथे मराठी बोलणारे लोक असायचेच ना, त्यांचा आणि पुण्याच्या दरबाराचा संबंध यायचाच शेवटी. तर मराठ्यांचं व्यवहाराचं क्षेत्र वाढलं म्हणून मराठी भाषा वाढली त्या काळामध्ये. आता पुन्हा मी इथे महाराष्ट्राकडे येते. महाराष्ट्रामध्ये मराठी ही अस्मिता घेऊन, हा अजेंडा घेऊनच काही पक्ष तयार झाले. मग तरीही म्हणावी तशी नाही आकारला येते भाषा. नाही, म्हणजे मी असं म्हणेन की मराठीच्या संबंधाची त्यांची सद्भावना मी समजू शकतो आणि त्यासाठी ते प्रशंसेला पात्र आहेत. पण त्यांची तेवढी व्यापक दृष्टी नाहीये, त्यांना तेवढं अंडरस्टँडिंग त्याचं आलेलं नाही. म्हणजे भाषा म्हणजे काय नेमकं, भाषेचा व्यवहार कसा असतो प्रत्यक्षामध्ये, त्याची व्याप्ती किती असते, हे अजून त्यांच्या लक्षात आलेलं नाही. मग त्यांनी पायाभरणी केली, म्हणजे ते महत्वाचे आहे, ते नाकारायचं काहीच कारण नाही. त्यांच्या दबावामुळे काही काही गोष्टी घडल्या, सरकारला कराव्या लागल्या, पण तरी नेमकं काय आहे ते कळलं. ते करत. मी आता पुन्हा अभिजात दर्जाकडे येते. म्हणजे आपण जर निकष बघितले, आता तुमची त्या समितीवर निवड झाली आहे, तेव्हा मला हा मुद्दा पुन्हा अधोरेखित करावासा वाटतो की त्या निकषांमध्ये मराठी नाही बसत. मराठी डबक्यात राहिलेली भाषा नाहीये, ती बदलत गेली, ती समृद्ध झाली आहे कालाप्रमाणे. मग दर्जा हवाच आहे, तर आपण निकष बदलू शकतो का, किंवा आपण तिथे काय भूमिका नाही नाही नाही, आत्ताचे जे निकष आहेत ना त्या निकषांना मराठी भाषा पूर्ण उतरते. बरं, काहीही प्रॉब्लेम नाहीये. माहित नाही काय झाले ते, मला माहित नाही का अडलेलं आहे, कुठे अडलेलं आहे हे माहित नाही. एरवी मराठी भाषा त्या निकषाला 100% उतरणारी भाषा आहे. बरं, म्हणजे नंतर आता उडिया भाषा आणि आपण काय आपल्यापेक्षा भारी आहे का ती भाषा अभिजातपणासाठी? नाही, मिळाली तिला. मला माहित नाही काय त्याच्या पाठीमागे कारण आहे ते. मग मला असं वाटलं होतं की संस्कृत आणि तमिळ जशा खूप काळापासून तशाच राहिल्या आपण आहेत, नाकारू शकत नाही, तशी आपली नाही राहिली, समृद्ध होत गेली. नाही नाही नाही, तसं नाही मुद्दा. उलट आहे ते. म्हणजे उलट तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ इस्लामच्या राजवटीनंतर संस्कृत कुठे वाढली, विकास काय झाला संस्कृतचा? काहीच झालं नाही. क्लासिकल ज्यांना म्हणतो आपण, असे जर कवी सोडले, लेखक सोडले, तर उत्तर काळात संस्कृतमध्ये 10 कलाकृती मला तुम्ही दाखवून द्या. बरोबर नाहीये, ती स्टॅग्नंटच झाली. ती नाकारण्यात काही मतलब नाही. तिथे फुकटची अस्मितेची गरज नाही काय, कारण संस्कृत बोलणारे लोकच नाहीत ना. भाषा कधी वाढेल अहो? संस्कृत बोलणारे लोक पाहिजेत, संस्कृतमधून व्यवहार करणारे लोक पाहिजेत. ते जर नसतील तर कशी वाढेल ती? त्यामुळे तो विषय सोडा, म्हणजे ती नाही विकास झालेला वगैरे. तमिळची गोष्ट तशी नाही. तमिळ ही लोकांच्या व्यवहारातली भाषा आहे. बरोबर. त्यामुळे पण तिथे तो मुद्दा नाही आहे. अभिजात म्हणजे
प्राचीन असली पाहिजे प्राचीन असली पाहिजे. बेसिकली. बरं, मग आता तुमच्या समितीचं तर काय मी असणार आहे? मी पहिल्यापासून सांगत आलोय, माझं गरजा महाराष्ट्र म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यात ते सगळे विषय आलेले आहेत की मराठी भाषा ही वेगळी पुढे आलेली भाषा मध्ययुगात नसून ते पूर्वीच्या काळातल्या संस्कृतच्या तोडीच्या महाराष्ट्री प्राकृतचंच एक अवस्थांतर आहे. हं. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्ञानेश्वरांच्या काळात, नंतर तुकोबांच्या काळात, इंग्रज काळात सुद्धा अनेक वेळेला मराठी भाषा यासाठी महाराष्ट्र भाषा असा शब्दप्रयोग व्हायचा. बहिणाबाईंनी तुकाराम महाराजांच्या कवितेचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की काय तुकोबांची कामगिरी आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, महाराष्ट्र शब्दात वेदांताचा अर्थ बोललेल्या लोकात सर्वद्रष्टा महाराष्ट्र भाषेत बोलले. कोणती भाषा? महाराष्ट्र भाषा. 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र भाषा हा शब्द मराठी भाषा यासाठी वापरला जात होता. त्यामुळे तो प्रश्नच नाहीये. महाराष्ट्री प्राकृतीच मराठी आहे. मराठी आहे, बरोबर. मी साहित्य संमेलनाकडे येते. आता आपण 100कडे येतोय, म्हणजे 3 वर्षामध्ये 100 वर्ष पूर्ण होतील. साहित्य संमेलनावर नेहमी वाद होतात. ते पूरक नाहीये किंवा ते कालसापेक्ष नाहीये. मग त्याला कालसापेक्ष करण्यासाठी आपण काय करू शकतो? कालनिरपेक्ष. कालसापेक्ष एका बाजूला आणि कालनिरपेक्ष म्हणजे सगळ्या काळांना. हा, आणि कालसापेक्ष म्हणजे त्या काळाशी संबंधित, म्हणजे प्रस्तुत म्हणतो आपण त्याला शब्द. बरोबर. तर मराठी भाषा प्रस्तुत नाही असं कोण म्हणतं? तुम्ही म्हणत होता मला आता, म्हणजे असा आक्षेप आहे का? असा माझा आक्षेप असा नाहीये. माझा आक्षेप तुमचा नाही, म्हणजे तुम्ही कोणाचा तरी सांगताय. बरोबर. माझा आक्षेप असा आहे की आजही साहित्य संमेलनामध्ये तरुण फारसे नाहीयेत. आजची संस्कृती नाहीये. आज लोक फेसबुकवर जास्त प्रमाणात व्यक्त होत आहेत. आपण फेसबुकवरचं साहित्य मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे का की नाही आणायचंय, किंवा त्यांना आपण संधी देणार आहोत का तरुणांना? भाषा कधी बदलेल जेव्हा तरुण ते स्वीकारतील तेव्हा ना. त्याबद्दल तुम्हाला? नाही, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, पण तितकं त्याची अंमलबजावणी फार अवघड आहे. फार विचारपूर्वक करायला पाहिजे. कारण बघा, एक साधा मुद्दा, आपण हे जर मान्य केलं फेसबुक, तर तुम्हाला किती 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 बापरे, तुम्ही कल्पनाच नाही करू शकत. छापलेली पुस्तकं जेवढी तुम्हाला उपलब्ध होतात त्याच्या शेकडो हजारो पटीनं हे तुम्हाला दिसू लागेल सगळीकडे. तर ते कसं सामावून घ्यायचं हा मुद्दा व्यावहारिक आहे आणि तो खूप विचाराने तुम्हाला, म्हणजे मुद्दा तुमचा बरोबर आहे, मी सहमत आहे की त्याला कुठेतरी त्याची तुम्हाला दखल घेता आली पाहिजे. पण ती कशी घ्यायची, काय घ्यायची, यासाठी तुम्हाला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल आणि तो घ्यायला पाहिजे या मंडळींनी. कारण आता तेच चाललंय ना सगळीकडं. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही जुनं ते सोनं असंही म्हणता कामा नये आणि नवं तेच हवं असंही म्हणता कामा नये. तुम्हाला कुठेतरी त्याचा वर्तमान काळामध्ये समन्वय साधता आला पाहिजे असं मी म्हणेन. ओके. मी पुढे वृद्धपूरच्या मराठी विद्यापीठाकडे येते. तुमचाच असा तो प्रकल्प आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या प्रकल्पामध्ये मराठी शिकतील मुलं, पण त्यांना नोकरी किंवा रोजगार त्यातून मिळेल का, याबद्दल तुमच्या काय तरतुदी आहेत? कसा असणार आहे हा अभ्यास? नाही, तसं हे पाहिजे, हे तसं नाहीये. म्हणजे तो नोकरी देणाऱ्यांचा कारखाना नाहीये. मराठी भाषा ही वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी कशी सक्षम होईल त्यासाठी तिथले उपक्रम असतील. बरं, मला उदाहरण देऊ शकाल? म्हणजे कसं की तिथे एकाने 1 डिग्री घेतली लगेच त्याला नोकरी मिळेल अशातला मुद्दा नाहीये. बरं, ओके. म्हणजे तुम्ही समजा मीडियात काम करता, तुम्ही उदाहरणार्थ निवेदक आहात उदाहरणार्थ, तर निवेदनाची भाषा कशी असली पाहिजे असा कोर्स तिथे होईल. ओके. स्पेसिफिक आणि सगळ्या व्यवहारांमध्ये. बरं बरं बरं. अच्छा, असं असणार. असं आहे ते. म्हणजे मराठी भाषा ही व्यवहारामध्ये प्रत्यक्षात त्या क्षेत्रात, आणि आता क्षेत्र वाढतायत ना सारखी. म्हणजे आता मराठी भाषेचा भाषाशास्त्र आतापर्यंत आपण जे काही पाहत गेलं ते पारंपरिक पद्धतीचं आहे. आता तिकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इतक्या काही वेगवेगळ्या गोष्टी आल्या की आता कॉम्पिटिशनल लिंग्विस्टिक आहे तिथे, ते आपल्याकडे आलं नाही. तर ते इथे आणून जोपर्यंत तुम्ही मराठी भाषेची मांडणी त्याच्या ह्याच्यात करत नाही तोपर्यंत तुम्हाला मराठीच्या आधुनिक काळातल्या अपेक्षित असणाऱ्या विकासाच्या दिशा स्पष्ट होणार नाहीत ना. म्हणून तशा प्रकारचे तिथे उपक्रम आहेत सगळे, तशा प्रकारचे डिग्र्या आहेत, म्हणजे अभ्यासक्रम आहेत. आता मी नवीन माध्यमांकडे येते की आजच्या माध्यमांमध्ये ऑडिओ बुक्स ऐकली जात आहेत, स्टोरी टेलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो किंवा वेब सिरीज, चित्रपट जास्त पाहिले जात आहेत. त्या मनाने वाचन संस्कृती कुठेतरी मागे पडते. मग ह्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे आहेत.
तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे की तंत्रज्ञान ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे अलीकडच्या काळामध्ये, की तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने समाजाला बदलावं लागतं. हं. तंत्रज्ञानावरती नियंत्रण ठेवील असा कुठलाही समाज नाही आहे आणि ते लोकांनाही आवडणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळं तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं ही समाजाची गरज असते. ते तुम्ही टाळू नाही शकत. म्हणजे आपली भाषा राहिली पाहिजे आहे तशी, आपली पुस्तकं लोकांनी वाचली पाहिजेत, आहेत तशी छापतो तशी. म्हणून तुम्ही त्या तंत्रज्ञानावरती निर्बंध नाही आणू शकत. मग मग तुम्हाला काय करायला पाहिजे माहिती आहे का, की तुमची त्यांच्याशी स्पर्धा आहे असं गृहीत धरून हं. तुम्ही तुमचा दर्जा वाढवला पाहिजे. हं. तुम्ही इतकी सकस निर्मिती केली पाहिजे की त्यांना सुद्धा वाटावं की नाही आपण 2 तास आपले वाचायला काढले पाहिजेत. हं. हा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा काय माहिती आहे का, की एकमेकांच्या विरोधात नाहीत हो या गोष्टी हं. म्हटलं तर. हं, 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 ते पूरक आहेत ना. हं. पूरक आहेत. बरोबर. म्हणजे आत्ता अनेक लोक असे आहेत की ते आता स्टोरी टेल वगैरे तुम्ही असे हं. अनेक पुस्तकं ऑडिओ बुकमध्ये आलेत. हं. ते लोक ऐकतात जाताना. हो. आत्ताचं जगणं लोकांचं एवढं धकाकीचं वगैरे आहे, लोकांना खरंच वेळ मिळत नाही हं, 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 हं. कामातून. हं, हं, मग हं. अशा वेळेला गाडी चालवताना मोटारमध्ये वगैरे असताना ते अगदी कानाला लावून ऐकणारे लोक सुद्धा आहेत ना. त्यांना तुम्ही वाचक म्हणूनच धरलं पाहिजे. नाही, आपण त्यांना आणि वाचक आपली म्हणून. आता खरं तर सांगू तुम्हाला की एकेकाळी संस्कृती कशी होती आपली. हं. श्रवण संस्कृती होती. हं. पुस्तकं नव्हती. हस्तलिखित थोडी असायची. त्यामुळे एक कुणीतरी ते वाचायचं आणि बाकीचे ऐकायचे. बरोबर. म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्याचं पुनरुज्जीवन आहे असं म्हणू शकता. आपण या गोष्टी हो. पॉझिटिव्हली घेतल्या पाहिजेत. हं. आणि तसं धरून मग आपल्याला काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. मी म्हणते की महाराष्ट्रामध्ये चळवळी झाल्या. महाराष्ट्राचा स्वभाव चळवळीचा आहे. म्हणजे मगाशी आपण गुजरातचा बघितला, तर तो जरा अर्थकारणाकडे जातो. दक्षिणेकडे परंपरा पुनर्जीवित करण्याचा आहे. बरोबर आहे. महाराष्ट्राची संस्कृती लोकसाहित्याची, लोककलांची आणि चळवळीची आहे. तर मराठीसाठी ह्यातलं किती पूरक आहे आणि मग तरीही भाषा हा जर संस्कृतीचा भाग असेल, तर तो तेवढ्या प्रमाणात का विकसित होत नाहीये? नाही आता कसं झालंय बघा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की संस्कृती विकसित झाली पाहिजे आपली? भाषेच्या सोबतच. नाही, नाही. संस्कृती अशी वेगळ्या पद्धतीने विकसित नाही होत. हां. म्हणजे असं झालंय का उदाहरणार्थ, आता आपण हे पहा, आपण संस्कृती म्हटल्यानंतर आपलं लक्ष आपोआप इतिहासाकडे जातं. मग लगेच आपण काय म्हणतो, की संस्कृती म्हणजे काय? हे ठोकताळे असतात, बाळबोल असतात ठोकताळे, की मग लावणी उदाहरणार्थ. हं. तिला आपण संस्कृतीचा घटक मानतो. बरोबर. बरोबर आहे? हं. कोळी लोकांचं पारंपरिक नृत्य चाललेलं असतं, पोवाडा असतो. म्हणजे आपण काय केलं माहिती का, की संस्कृती म्हटल्यानंतर ऐतिहासिकच. येस. आताचं आपण संस्कृतीत गृहीत धरत नाही नाही. असं नाहीये. हं. ते आहेच, पण आत्ता जे आपण करतोय ना, हं. तो सुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. भाग आहे. मग तुम्ही त्याला स्वीकारा, म्हणजे हं, त्याच्यात हं. तुम्ही नाकारू नका. हं, 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 हं. मग तुम्ही तसा जर आग्रह धरला ना, हं. तर लोक नाही तुम्हाला हे करणार आहो, एंटरटेन करणार. बरोबर. ही वस्तुस्थिती आहे. हं. मग तुम्हाला आता काय करावं लागेल, मग तिथं परत लोक म्हणतील की संकर होईल. हं. संकर हा संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. घटक आहे. सगळ्या संस्कृतीवर तुम्हाला दिसतं की सतत बाहेरचे लोक येतात, त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी आपण घेतो. हं, 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 हं. आता खाद्य संस्कृती म्हटली समजा. आता आपण असं म्हणू शकतो का, की एकेकाळी आपण असं गृहीत धरायचो की पुरणपोळी ही दक्षिणेतल्या लोकांची होती. ती आली की नाही महाराष्ट्रात, घेतली की नाही आपण सगळ्यांनी. तिला कुणी म्हणतं का आता कन्नड लोकांची आहे किंवा काही. असं नाही ना होत. म्हणजे तो आपल्या संस्कृतीचा भाग झाला. संस्कृती अशी प्रसरणशील असली पाहिजे. हं. चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला लोकांच्या घेता आल्या पाहिजेत. आणि आपलं सगळं श्रेष्ठ असं म्हणता काही कामा नाही. मराठी साहित्यामध्ये म्हणजे आता आपण पूर्वीचं साहित्य बघितलं या गेल्या काही दशकातलं, तर लोकसंस्कृतीचं जास्त प्रतिबिंब पडलंय. पण आजचे तरुण थोडेसे दूर झालेत तिच्यापासून. मग त्यांना आपण त्या म्हणजे लोकसंस्कृतीशी जोडून घेण्यासाठी काय करू शकतो, की त्यांनी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आजच्याच संस्कृतीवर भाष्य करावं? लोकसंस्कृतीमध्ये तरुणांची इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला आता हे पहा कसं दिसतंय माहिती का, की हे तुम्ही फक्त स्टेजवरतीच बघता मग. हं. आणि आपण टाळ्या वाजवतो बसून. बरं. त्याच्यात आपण सहभागी होतो का? बरोबर आहे ना. म्हणजे आता मी खेड्यातून आलेला मनुष्य आहे. हं. म्हणजे माझ्या लहानपणी मी आमच्या पथकामध्ये म्हणजे ढोल हं. ढोल वाजवायचो, हं. नाचायचो व्यवस्थित. आता आपण काय करतो ते बघतो आणि टाळ्या वाजवतो. आपल्याला असं वाटतं की आपणही तिथं गेलं पाहिजे, हे करायला पाहिजे. हं. तर संस्कृती सहभागाशिवाय शक्य नाही. हं.
दुसऱ्या कोणतरी ते टिकवायचे आणि आपण फक्त त्याला प्रोत्साहन द्यायचं किंवा असं चालणार नाही. खरंय. त्याच्यात आपल्याला कमी पण वाटेल मग कदाचित, किंवा आपण त्याच्याकडे कधी कधी तुच्छतेने सुद्धा बघतो. म्हणजे एका विशिष्ट लेवलच्या नंतर आपण म्हणतो ठीक आहे, चला चालतं आहे, असं असं होतं. ठीक आहे, मी शेवटाकडे येते. हो. शेवटचा प्रश्न घेते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे आताचे काय उपक्रम आहेत, कशावर काम करताय? हो, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा जो उद्देश आहे ना, तो मुख्यत्वे करून उत्तमोत्तम प्रकल्प राबवायचे आणि ग्रंथ छापायचे आहे. म्हणजे असं ठरलेलं आहे की आमचे 2-4 काही मंडळी आहेत सरकारच्यात, कुणी काय करायचं ठरलेलं आहे. ओके. म्हणजे कदाचित पूर्वीच्या काळात आम्ही कोश निर्माण केले असतील मंडळाने, आता आमच्याकडे काम नाही ते. मग आम्ही काय करतो, आता उदाहरणार्थ तुम्हाला आत्ताचे लेटेस्ट जे प्रकल्प आहेत, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रातले एक फार मोठे विद्वान आणि ते या मंडळाचे पहिले अध्यक्ष. त्यांनी खूप लिहिलं, खूप बोलले, त्यांच्याबद्दल लोकांनी खूप काही काही विधानं केली, परीक्षणं केली. तर समग्र तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी 18 खंडामधलं हे ते प्रकल्प आहे, सगळ्यात मोठा आत्तापर्यंत मंडळाचा, की त्याच्यात सगळं आहे. म्हणजे तर्कतीर्थाने जे लिहिलं, ते जे बोलले, त्यांच्या ज्या मुलाखती कुणी घेतल्या, त्यांच्याबद्दल कुणी काही, त्यांच्या पुस्तकांबद्दल काही परीक्षणं लिहिली. अच्छा, ते सगळं समग्र तर्कतीर्थ, की त्याच्यामुळे तुम्हाला जवळजवळ मी तुम्हाला सांगेन की 1930 पासून तर 1990 म्हणजे हा मोठा एक महाराष्ट्रात काय काय घडत होतं, भाषेमध्ये, संस्कृतीमध्ये, राजकारणामध्ये, कारण त्यांचा सगळीकडे वावर असायचा, सगळीकडे त्यांचा सहभाग असायचा, हे तुम्हाला त्याच्यातनं कळवलं. हा अत्यंत मोठा प्रकल्प आहे आमचा. आणि असे अनेक आहेत. म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, तुम्ही ज्यांना वृत्तपत्र सृष्टीचे जनक वगैरे म्हणता, तो व्हर्सिटाईल मनुष्य होता. तुम्हाला माहित नाही अनेक लोकांना की महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी पहिल्यांदा कुणी छापली, तर बाळशास्त्रींनी छापली. त्यांना कळलं धर्मग्रंथाचं महत्व, तर ती उपलब्धच नव्हती ना. म्हणजे 100 वर्ष होऊन गेली, ती उपलब्ध नाही जवळजवळ, असं म्हणू शकतो आपण. नक्कीच. तर ती आपण छापतोय आता. तर हे आमचे प्रकल्प उत्तम पद्धतीने चालू असतात, प्रश्नच नाही. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे अनेक वेगवेगळ्या आयामांतून ज्ञान मिळालं, ते प्रोसेस व्हायला वेळ लागेल. नक्कीच. तुम्हाला ही मुलाखत आवडली का? आणि आजचे विषय मुळात कसे वाटले? मराठीबद्दल बोलताना आपण बरंचसं संस्कृतीबद्दल बोललोय आणि हा खूप मोठा विचार करण्यासारखा आहे. ही मुलाखत आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि MHA-MTVचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा. कॅमेरामन योगेश आणि साक्षात सोबत मी मृगा. धन्यवाद.